नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. मुक्या हृदयाची भाषा वेगळी, प्रत्येक ठोक्याची कहाणी वेगळी. सुखदुःखाच्या जगामध्ये वावरताना हृदयच सहन करतं घाव कितीतरी. आपलं हृदय खूप गुंतागुंतीचं आहे आणि तेवढंच नाजूकसुद्धा. नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आपलं हृदय अत्यंत महत्त्वाचं असा आपल्या शरीरातला अवयव आणि म्हणूनच हृदयाची काळजी घेणं आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या ब्लॉकेजेसपासून वाचवणं, हृदयविकारांपासून वाचवणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच हृदयातील ब्लॉकेजेस आणि त्यावरचे आधुनिक उपचार काय आहेत या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नाशिकच्या अशोका मेडिकोवर हॉस्पिटलचे सिनियर कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर MS अहिरे, म्हणजेच डॉक्टर महेश अहिरे. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये. तर डॉक्टरांची ओळख थोडक्यात करून देते, त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर MS अहिरे यांना जटिल हृदयरोगांवरच्या अनेक क्लिष्ट उपचारांचा दीर्घ अनुभव आहे. तसंच हृदय आणि त्याचं सगळं कार्य आणि त्यावरचे हृदयविकार आणि त्यावरचे उपचार काय आहेत याबद्दल त्यांचा सखोल अभ्याससुद्धा आहे. आणि डॉक्टर MS अहिरे यांनी 5,000पेक्षाही जास्त अँजिओग्राफीज आणि 1,000पेक्षाही अधिक अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. खरं तर अँजिओप्लास्टी ही सगळ्यात जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया मानली जाते. तर सुमारे 1,000 अँजिओप्लास्टीज करण्याचा अनुभव डॉक्टर MS अहिरे यांच्या गाठीशी आहे. तर त्यासोबतच त्याने नुकत्याच झालेल्या काही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जसं की PCR टोकियो वेल्स, तसंच AICT PCR सिंगापूर आणि TCTAP दक्षिण कोरिया आणि CSI एशिया पॅसिफिक थायलंड इथे सुद्धा त्यांनी अनेक प्रथितयश आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हृदयाशी संबंधित अनेक केसेस ज्या असतात, केस स्टडीज ज्याला आपण म्हणतो, त्या सादर केलेल्या आहेत. आणि या राष्ट्रीय परिषदांमध्ये, या राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपलं संशोधन आणि क्लिष्ट हृदयरोगांवरील सादरीकरण केलेलं आहे. आणि आता जर तुम्हाला डॉक्टरांना या शोमध्ये काही प्रश्न विचारायचे आहेत हृदयविकाराशी संबंधित किंवा हृदयविकारांवर उपलब्ध उपचारांशी संबंधित, तर तुम्ही नक्कीच आमच्या पुढारी न्यूजच्या हॉटलाईनला फोन करू शकता. आणि त्यासाठी जे स्क्रीनवर नंबर दिसतात ते टिपून घ्या आणि फोन उचला, फोन करा. डॉक्टर नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करतील. डॉक्टर, आपण हृदयाच्या ब्लॉकेजेसवर बोलणार आहोत आणि त्यावरचे काही आधुनिक उपचार आहेत. पण सगळ्यात आधी मी मगाशी जसं आपल्या प्रोग्रामच्या सुरुवातीला म्हटलं की हृदय आपलं फार महत्त्वाचं असतं आणि तितकाच नाजूकही अवयव येतं. तर याविषयी थोडंसं आधी मला सांगा. हृदय म्हटलं की एक आपल्या शरीराचं इंजिनच आहे. जसं मी नेहमीच सांगत असतो की समजा आपल्या घरी एक कार आहे, त्या कारला आपण बऱ्याचदा बाकी रिपेरिंग काम करू शकतो, त्याची पेंटिंग करू शकतो, कलर चेंज करू शकतो, ग्लासेस नवीन लावू शकतो, त्याच्यात काही ॲसेसरीज ॲड करू शकतो. पण त्याला कंडिशन एकच असली पाहिजे की आपल्या गाडीचं इंजिन व्यवस्थित चालू असलं पाहिजे, अगदी, तरच आपण तो खर्च करणार. त्याप्रमाणेच हे हृदय पण आपल्या शरीराचं एक इंजिन आहे आणि बाकी अवयवांपेक्षा सुद्धा जास्त हृदयाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण की हृदय चालू असणंच शरीरासाठी सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची आपल्या जिवंतपणाचं लक्षण असते. अगदी अगदी. पण डॉक्टर, सगळ्यात आधी की आता हल्लीच्या काळात ना हृदयाशी संबंधित विकार किंवा आजार हे खूप वाढल्याचं दिसत आहे. हार्ट अटॅक तर सगळ्यात जास्त कॉमन आहे, पण त्यातही हार्ट ब्लॉकेजेस याविषयी जर आपण बोलायचं झालं तर हार्ट ब्लॉकेजेसचं मुळात कारण काय असू शकतं? हो, तर हार्ट ब्लॉकेजेस येण्यासाठी भरपूर सारे कारणं आहेत. त्याच्यातले काही कारणं आहे की जे आपल्या हातात नाही. खास करून की आपलं वय होणं, आपण ओल्ड एज होणं, त्या प्रक्रियेमध्ये हळूहळू आपल्या शरीरात काही ठिकाणी ब्लॉकेज येण्याला सुरुवात होते. त्याचप्रमाणे काही लोकांना कोलेस्ट्रॉलचे डिसीजेस असतात जेनेटिकली, अनुवांशिकतेने. त्यांच्या फॅमिलीजमध्ये हायपरलिपिडेमिया नावाचा असतो. त्यामुळे या अशा पेशंट्समध्ये, रुग्णांमध्ये खूप अर्ली एजमध्येच ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे ते ब्लॉकेज येण्याची प्रक्रिया चालू होऊन जाते. आणि काही गोष्टी असतात जे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. खास करून जंक फूडचं एक्सेसिव्ह सेवन करणं, ऑइलचं प्रमाण जास्त असणं, त्याप्रमाणे ॲडिक्शन असणं, खास करून स्मोकिंगचं ॲडिक्शन असणं, स्ट्रेस लेवल जास्त असणं, स्लीपिंग पॅटर्न मध्ये बिघाड असणं, अपूर्ण झोप असणं सुद्धा हे एक महत्त्वाचं हार्ट अटॅकचं कारण आहे. कारण की
त्याच्यामुळे जे कॉर्टिसॉल हार्मोन आहे, जे ट्रेस हार्मोन म्हणून आपण ओळखलं जातं, त्याचं प्रमाण बॉडीमध्ये जास्त प्रमाणात राहतं आणि हे पुढे जाऊन ब्लॉकेज निर्माण करण्यामध्ये एक प्रामुख्याने घटक बनतं. अच्छा, आपण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा ब्लॉकेजेस आढळतात, जे ब्लॉक होतं म्हणजे नेमकं काय होतं? हृदयात ब्लॉकेजेस आहेत म्हणजे नेमकं काय होतं? आता ही जी ब्लॉकेज बनण्याची जी प्रक्रिया आहे ती शरीरात हळूहळू चालू राहते. ओके, ती काही एका दिवसात काही होत नाही. हळूहळू जसे बॉडीमध्ये जर कोलेस्ट्रॉल तुमचं कंट्रोलमध्ये नसेल, बाकीचे जे घटक आहे खास करून हायपरटेन्शन, डायबिटीज, किडनीचे आजार हे जर नियंत्रणात नसतील तर तुमच्यामध्ये हळूहळू अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे प्लाक फॉर्मेशन होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि ज्यावेळेस हे ब्लॉकेजेस एक सिग्निफिकंट पर्सेंटेजपेक्षा जास्त होतात, खास करून 50% वर किंवा 70% वरती जातात आणि हे अडथळा निर्माण करायला सुरुवात करतात रक्तवाहिनीमध्ये, त्यावेळेस पेशंटला पेन व्हायला, अँजायना व्हायला सुरुवात होते. अच्छा डॉक्टर, जेवढे आपल्या धमन्यांमध्ये किंवा त्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील तर प्रत्येक ठिकाणी स्टेंट हा बसवायलाच लागतो का? म्हणजे याबद्दल खूप खरं तर कन्फ्युजन आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये, त्याविषयी जरा सांगा. साधारणतः प्रत्येक ब्लॉकेजेससाठी स्टेंट लागत नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. साधारणतः 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी असलेले ब्लॉकेजेस आपण मेडिकली मॅनेज करू शकतो. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये औषध गोळ्यांचा समावेश असतो, त्याचप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा पण समावेश असतो. हां, जे ब्लॉकेजेस 70% आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा ब्लॉकेजेसला अँजिओप्लास्टी किंवा बायपास करून घेणं गरजेचे असते. आता 50% आणि 70% यामधले जे ब्लॉकेजेस असतात याला वेगळ्या पद्धतीने ॲनालाइज करणं गरजेचं असतं की हे ब्लॉकेजेस खरोखरच रक्ताला अडथळा निर्माण करतात का. त्याच्यासाठी आजकाल FFR किंवा IFFR नावाचे तंत्रज्ञान आले. त्याच्यामध्ये आम्ही ब्लॉकेजचा पुढचा आणि मागचा जो रक्तपुरवठ्याचा प्रेशर आहे तो मेजर करून त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. जर तो पॉझिटिव्ह असला FFRचा रिपोर्ट तर आपण त्याच्यात स्टेंट टाकतो, आणि जर निगेटिव्ह असला तर त्याला औषध गोळ्यानेच मॅनेज केलं जातं. तर प्रत्येक ब्लॉकेजसाठी स्टेंट टाकला जात नाही. अच्छा, कॅल्शियम फॉर्मेशन होतं तुमच्या धमन्यांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये, म्हणजे नेमकं काय होतं? आता साधारणतः ब्लॉकेज बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. जे सॉफ्ट ब्लॉकेज आहे खास करून ते कोलेस्ट्रॉल किंवा चरबीमुळे होतात. असे जे ब्लॉकेज आहेत ते अँजिओप्लास्टी करताना इझिली नॉर्मल कन्व्हेन्शनल अँजिओप्लास्टीने ओपन होऊन जातात. पण जे ह्या ब्लॉकेजेसवर चरबीवर हळूहळू कधी कॅल्शियम जमा व्हायला सुरुवात होते. आता हे खास करून कुठल्या पेशंट्समध्ये होते? ज्या पेशंट्समध्ये डायबिटीज आहे किंवा ज्यांना किडनीचा आजार आहे किंवा जे खूप जास्त ओल्ड एज आहेत, अशा पेशंटमध्ये ब्लॉकेजेसमध्ये कॅल्शियम होण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात दिसून येते. आणि असे ब्लॉकेजेस कन्व्हेन्शनली जी आपण पारंपरिक पद्धतीने जे अँजिओप्लास्टी करतो त्याच्यामध्ये हे ब्लॉकेज पूर्णपणे ओपन होण्यास खूप डिफिकल्ट असतात. त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागतो. अच्छा, एक आणखी महत्त्वाचं की काही ब्लॉकेजेस म्हणजे ब्लॉकेजेसचं असं आपण विभाजन करू शकतो का की हे फार कठीण आहेत किंवा काही ब्लॉकेजेस ह्या बरोबरच्या ट्रीटमेंटने निघून जाऊ शकतात, याचं जरा वर्गीकरण कसं कराल किंवा याबद्दल काय स्पष्टीकरण? हां, ब्लॉकेजचं जे ग्रेडिंग आहे की कुठले ब्लॉकेज सोपे आहेत काढण्यासाठी किंवा कुठले कठीण आहे, याचे साधारणतः 3-4 घटकांचा त्याच्यात समावेश होतो. की ब्लॉकेज किती जास्त प्रमाणात आहे, किती नसांमध्ये आहे, मल्टिपल आहेत का. दुसरं त्याची जी मॉर्फोलॉजी आहे म्हणजे तो बनला कशापासून आहे, तो सॉफ्ट ब्लॉकेज आहे की हार्ड आहे, कॅल्शियमयुक्त आहे, आणि त्याची पोझिशन कशी आहे, म्हणजे तो मुख्य रक्तवाहिनीच्या ओरिजिनपासून किंवा मुळापासून सुरुवात होते का. या सर्व घटकांवर त्याची डिफिकल्टी लेवल म्हणजे त्या प्रोसिजरची डिफिकल्टी लेवल डिसाईड होते. अच्छा, मला एक प्रश्न असा आहे की म्हणजे हल्लीच माझ्या एका नातेवाईकांना वय अक्षरशः तरुण आहे त्यांचं, म्हणजे ते अगदी तरुण आहेत, अगदी 40च्या आतले, पण त्यांना सडनली धाप लागणं किंवा असे सगळे त्रास व्हायला लागले. आणि जेव्हा लक्षणं दिसली तेव्हा आम्ही डॉक्टरांकडे नेलं तर त्यांना अगदी तरुण वयातच खूप ब्लॉकेजेस आले होते. तर याचं काय कारण असू शकतं? ज्याप्रमाणे मी पहिले पण सांगितलं, तर खास करून जे आपल्या हातात नाही, अनुवांशिकता. बऱ्याचदा फॅमिलीमध्ये अनुवांशिकतेच्या कारणास्तव रक्तात चरबीचे प्रमाण, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप हाय असल्यामुळे खूप अर्ली एजमध्ये ब्लॉकेजेस येतात. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा
लाईफस्टाईलमध्ये जो बिघाड असल्यामुळे अशा गोष्टींमुळे सुद्धा अर्ली एजमध्ये ब्लॉकेजेस येतात. अच्छा, पण आता जेव्हा तुम्ही म्हणता की स्टेंट बसवू शकतो, म्हणजे स्टेंट ही जी ट्रीटमेंट असते, पण स्टेंट्स व्यतिरिक्त आणखी काही ट्रीटमेंट आपण ब्लॉकेजेससाठी देतो? येस, आता ज्याप्रमाणे कार्डिओलॉजी आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी खूपच वेगाने डेव्हलप होते आणि जी ट्रीटमेंट करण्याची प्रक्रिया आहे ती दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहे. तर आता स्टेनलेस अँजिओप्लास्टीसुद्धा हा एक प्रकार आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचदा आम्ही काही ब्लॉकेजेस स्टेन न टाकता काढतो. त्याच्यामध्ये ड्रग कोटिंग बलूनचा समावेश केला जातो की त्यामध्ये नॉर्मल बलूनने पहिले ब्लॉकेजला ओपन केलं जातं आणि त्याच्या अवतीभोवती एक स्पेशलाइज बलून यूज केला जातो. त्याच्यावर ड्रगचं कोटिंग असतं आणि ते कोटिंग तिथं तो बलून त्या ब्लॉकेजवर घेऊन जाऊन तिथं ड्रगचा एक लेअर चिपकवला जातो. तर अशा प्रकारे ते ब्लॉकेज काढले जातात. त्याचबरोबर काही असे स्टेन आता डेव्हलप होतात आहे ज्याच्यामध्ये की काही वर्षानंतर ते दे आर नॉट मेटल्स, ते मेड ऑफ सम टाईप ऑफ प्रोटीन्स. तर ते एक नवीन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियली बनवलेले आहेत. हां, हो. अच्छा. तर ते बायो रिऑब्झर्वेबल स्टेंट असतात. तर ते काही वर्षानंतर अशा पेशंट्सचा पण आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय आणि ते स्टेंट आता आलेले आहेत. अच्छा डॉक्टर, एक फोन आलेला आहे आपल्याला पुण्यावरनं. मनीष पाटील बोलत आहेत आमचे प्रेक्षक. मनीषजी, स्वागत आपलं पुढारी न्यूजच्या हेल्थ टॉकमध्ये. डॉक्टरना प्रश्न विचारू शकता तुम्ही. मनीष बोलतोय. माझ्या सासूला ना कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना थकवा जाणवतो जास्त आणि डॉक्टरांनी सांगितले की थोडे ब्लॉकेजेस आहेत असं वाटतंय. मग याच्याशी काय काळजी घ्यावी आता? अच्छा, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, वयही जास्त नाही आहे, तर त्याबद्दल आणि ब्लॉकेजेस आहेत अशी शक्यता सांगितलेली आहे. ओके, तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ब्लॉकेजेस असण्याची जर शक्यता डॉक्टरांना वाटते तर तुम्ही एकदा अँजिओग्राफी करून घेणं गरजेचं आहे. कारण की ते ब्लॉकेजेस किती प्रमाणात आहे, किती क्रिटिकल आहे त्याच्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट प्लॅन डिसाईड होतो. आणि त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत. त्यांचं रेग्युलर घेणं आणि एव्हरी 3 मंथ्स और 6 मंथली लिपिड प्रोफाईल चेक करणं आणि खास करून LDL आणि ट्रायग्लिसराईड हे जे बॅड कोलेस्ट्रॉल आपण कन्सिडर करतो त्याला कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. तर साधारणतः आम्ही जे पण पेशंट आहेत त्याच्यासाठी लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे साऊथ एशियातील ज्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं आयडियल प्रमाण किती असलं पाहिजे त्याच्यावर ही काम करणारी परिषद आहे. तर त्याच्यामध्ये ठरवलं आहे की ज्या लोकांना अँजिओप्लास्टी ची गरज नाही पडली पण त्यांना ब्लॉकेजेस आहेत किंवा असण्याची शक्यता जास्त असते, अशा लोकांमध्ये LDL 70 किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आणि ज्यांची अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालं आहे अशा लोकांमध्ये LDL 50पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे. ट्रायग्लिसराईडची लेवलसुद्धा 150 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात अशा लोकांना ब्लॉकेज होण्याचे जे चान्सेस आहेत कमीत कमी राहावे यासाठी हे पॅरामीटर्स आपल्याला मेंटेन करण्याची गरज असते. अच्छा डॉक्टर, तुमच्या उत्तरात आता एक उल्लेख आला गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल, तर याविषयी जरा आणखी सांगाल? तर आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. त्याच्यामध्ये HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन जे असते लिपिड्स ते एक गुड कोलेस्ट्रॉल असते आणि त्याच्या व्यतिरिक्त LDL आणि ट्रायग्लिसराईड हे बॅड कोलेस्ट्रॉल आपण कन्सिडर करतो. तर HDL चांगल्या प्रमाणात मेंटेन असणं गरजेचं आहे. साधारणतः 60पर्यंत असलेलं HDL आपण चांगलं कन्सिडर करतो. तर LDL आणि ट्रायग्लिसराईड ज्याप्रमाणे मी पहिले सांगितलं की ते कंट्रोलमध्ये असणं आणि कमीत कमी ठेवणं खूप गरजेचे आहे. अच्छा, आता स्टेंटविषयी आपण बोलत होतो की जेव्हा स्टेंटची ट्रीटमेंट केली जाते किंवा स्टेंट बसवण्यापूर्वी काय काय तयारी केली जाते आणि ते कसं बसवलं जातं स्टेंट? तर हा एकदम महत्त्वपूर्ण विषय आहे की स्टेंट कशा प्रकारे बसवला जातो. कारण की सगळेच ब्लॉकेज हे सारखे नसतात. तर ज्याप्रमाणे आपण पहिले की कॅल्शियमचे ब्लॉकेज आणि सॉफ्ट ब्लॉकेजेस, तर सॉफ्ट ब्लॉकेजेसमध्ये तर कन्व्हेन्शनली आपण अँजिओप्लास्टी करू शकतो. पण जे कॅल्शियमचे ब्लॉकेज आहेत ते पूर्णपणे त्यांना ओपन करणं खूप आवश्यक असतं.
जर ते पूर्णपणे ओपन झाले नाही तर तिथं प्रॉपरली स्टेन एक्सपान्शन होत नाही, आणि जर प्रॉपर स्टेन एक्सपान्शन नाही झालं तर भविष्यात त्या स्टेनमध्ये पुन्हा ब्लॉकेज येण्याचे किंवा रक्ताची गाठोळी जमा होऊन पुन्हा हृदयाचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तर अशा प्रकारच्या ब्लॉकेजला ओपन करण्यासाठी सध्या 3 ते 4 नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा आम्ही उपयोग करत असतो. त्याच्यामध्ये रोटा ॲब्लेटर नावाची टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर ऑर्बिटल अथेरेक्टॉमी, आणि त्याचप्रमाणे इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी या टेक्नॉलॉजीचा आम्ही उपयोग करतो, जेणेकरून ते कॅल्शियम प्रॉपरली क्रॅक करून तिथं पूर्णपणे ब्लॉकला ओपन करून आणि एका चांगल्या पद्धतीने स्टेन एक्सपान्शन करून तिथं स्टेन बसवला जातो. यामुळे आपल्याला दीर्घकालीन जे रिझल्ट्स आहे ते खूप चांगले भेटतात. अच्छा डॉक्टर, एक फोन आलेला आहे आपल्याकडे प्रेक्षकांचा. एकता मोरे बोलतायत. एकताजी विचारा तुमचा प्रश्न. अच्छा डॉक्टर, माझं वय 35 वर्ष आहे. मात्र कामाच्या याच्यामुळे माझं जेवण कधी अवेळी होतं, कधी रात्री लेटही होतं. त्याच्यामुळे मला ना ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो. तर हे असं जे दुखणं आहे म्हणजे 15-15 मिनटं असा त्रास होतो, हृदयामध्ये दुखत असतं. तर मग हे नेमकं काय आहे? हार्ट ब्लॉकेजेस म्हणावं का याला? साधारणतः मुख्यतः ॲसिडिटी आणि चेस्ट पेन हे आपल्याला दोघांना डिफरेन्शिएट करणं गरजेचं आहे, आणि हे आपण कुठल्या तरी डॉक्टरांकडे जाऊनच दाखवलं पाहिजे. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होते तर त्याच्या मागे तुम्हाला गॅस्ट्रिक रिफ्लक्सेसचा क्रोनिक त्रास आहे का ते बघून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही हृदयाशी निगडीत आहे का नाही त्याच्यासाठी काही बेसिक टेस्ट असतात, त्याच्यामध्ये ECG, 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट, आणि त्याचप्रमाणे लिपिड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे बघून घेणं गरजेचं आहे. साधारणतः ॲसिडिटीचे जे पेन आहे ते काहीतरी खाल्ल्यानंतर होतं, त्याच्यामध्ये जळजळ होते, ते पोटाच्या भागी होतं, एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये होतं. याच्या उलट जे हृदयाचं पेन आहे हे हृदयावर भार पडल्यासारखं, चेस्ट हेवीनेस म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे असं वाटतं की काहीतरी दगडच छातीवर ठेवलेला आहे. त्याप्रमाणे हे जे पेन आहे ते डाव्या हातावर डाव्या खांद्याला रॅडिएटिंग होतं, पसरतं, आणि ते पेन कधी कधी मानेला जबड्याला सुद्धा होतो, कधी लोकांना घाम फुटतो, घाबरल्यासारखं होतं. हे जे पेन असतं ते हृदयाशी निगडीत असतं. अच्छा डॉक्टर, मला एक सांगा. ठीक आहे, मी अशी व्यक्ती आहे की मला फॅमिली हिस्ट्री आहे आणि त्यांच्यामध्ये बरेच हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित विकार आहेत काही लोकांना, किंवा माझ्या आपण असं म्हणूया की मॅटर्नल फॅमिली जास्त आपली मॅटर करते, की त्यांना काय फॅमिली हिस्ट्री आहे, तिकडे काय काय रोग होते आईच्या फॅमिलीमध्ये किंवा आईच्या कुटुंबामध्ये. तर मला समजा हार्ट रिलेटेड फॅमिली हिस्ट्री आहे, आणि त्यात मी जर एक अशी व्यक्ती आहे की मी एक्सरसाइज करते रेग्युलर, मी माझ्या जेवणाची सगळी काळजी घेते, तरीसुद्धा मला हृदय किंवा हृदयाशी संबंधित इतर विकार होण्याची किंवा ब्लॉकेजेस होण्याची चान्सेस किती आहेत? तर हा खूप महत्त्वपूर्ण आहे की बरेच पेशंट आमच्याकडे येतात ज्यांचं डाएट व्यवस्थित असतं, त्यांना कुठल्याही प्रकारे हायपरटेन्शन, डायबिटीज असलेले घटक नसतात, पण त्यांना स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते. तर अशा लोकांमध्ये सुद्धा नॉर्मल व्यक्तींपेक्षा हार्ट अटॅक किंवा हृदयविकार होण्याची संभावना 2 ते 3 पटीने जास्त असते, कारण की त्यांना एक फॅमिली हिस्ट्री असते. तर अशा लोकांसाठी माझं ॲडवाईस असेल की इयरली तुम्ही बेसिक कार्डियक चेकअप करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ECG, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट, आणि कधी कधी खूप जास्त स्ट्रॉंग पॉझिटिव्ह हिस्ट्री असलेल्या आणि सिम्पटम्स असलेल्या पेशंटला आम्ही एन्जिओग्राफी, CT कोरोनरी एन्जिओग्राफीसुद्धा ॲडवाईस करतो. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक इथे तुम्ही सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करता. तर या हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित कोणत्या विकारांवर उपचार केले जातात आणि कशा प्रकारचे आधुनिक उपचार आहेत इथे? तर आमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे जी कॅथलॅब आहे ती अत्यंत आधुनिक अशी कॅथलॅब आहे. त्याचप्रमाणे मी ज्या ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, जे कॅल्शियमचे ब्लॉकेज काढण्यासाठी वापरले जातात, त्या सर्व टेक्नॉलॉजी आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे बायपास सर्जरी करण्यासाठी आवश्यक असलेला आधुनिक OT सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. तर ह्या प्रकारच्या हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांसाठी आमच्याकडे कॅशलेस सर्व्हिसेस ऑलमोस्ट सगळ्याच इन्शुरन्स कंपन्यांचे आहेत. त्याचप्रमाणे आयुष्मान योजनेअंतर्गत सुद्धा तिथे मोफत उपचार केले जातात. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं की
जर माझ्या आईवडिलांना हृदयविकाराचा तीव्र त्रास आहे किंवा या दोघांनाही माझ्या पालकांना हृदयविकाराचा त्रास आहे, काही ना काही रोगांनी जडलेले आहेत, हृदयरोग जडलेले आहेत, तर मी अपत्य म्हणून काय काळजी घ्यायला हवी? सर्वात पहिले म्हणजे 2 गोष्टींचा याच्यात समावेश होतो. एक म्हणतं अर्ली डिटेक्शन, प्रिव्हेन्शन अँड अर्ली डिटेक्शन. तर अर्ली डिटेक्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे ज्या बेसिक स्टेज आहे, ज्यामध्ये लिपिड प्रोफाईल झाले, ECG झाले, 2D इको, TMT झाले, ह्या वर्षाला एकदा करून घेणं आवश्यक आहे. जर त्याच्यामध्ये काही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्याला ट्रीटमेंट अर्ली सुरू करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात हृदयाचा विकार होऊ नये म्हणून. आणि त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करणे, डाएटवर लक्ष ठेवणे, जंक फूड्स अवॉइड करणे आणि ऑइली पदार्थांचं सेवन कमीत कमी प्रमाणात करणे आणि बाकी साऱ्या ॲडिक्शन्सपासून दूर राहणे गरजेचे असते. अच्छा, मला एक सांगा की हल्ली ना एक वेगळा ट्रेंड आहे की तेलं खाण्यापेक्षा आपण जरा तुपाकडे वळूया. तर तूप खाणं, आता त्यातही आजच्या जमान्यात शुद्ध तूप मिळणं हे फार कठीण आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाजारात जे सापडेल ते आपण गुड फॅट्सच्या नावाखाली आपण तुपाचा इंटेक करतो. तर तो कशा प्रकारे असावा किंवा असा इंटेक किती धोकादायक किंवा किती सोपा किंवा किती योग्य आहे? तर हा जो कॉमनली जे पण माझे पेशंट ज्यांची अँजिओप्लास्टी झाली ते मला विचारत असतात खाण्याबद्दल, तर ऑइलचे सबस्टन्स, खास करून रिफाईंड ऑइल आणि वनस्पती तूप, हे दोन्ही घटक खूपच हार्मफुल आहेत. त्याच्यामुळे ब्लॉकेज येण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. आणि जे आपले घी आहे, दुधाच्या साईपासून बनवलेलं घी आहे, त्याचं सेवन करण्यात काही हरकत नाही. ते एक प्रकारचे गुड कोलेस्ट्रॉलच असते, तर ते वापरण्यात काही हरकत नाही. पण रिफाईंड ऑइल आणि वनस्पती तुपाचा उपयोग केलेलाच बरा. अच्छा, आणखी एक, तुमची मानसिक अवस्था, म्हणजे तुमचं शारीरिक स्वास्थ्य तर हृदयाच्यासाठी महत्त्वाचं आहे, मात्र तुमची मानसिक अवस्था याचाही तुमच्या हार्टवर, हृदयावर कुठे ना कुठेतरी परिणाम होत असतो. तर याचं कनेक्शन कसं सांगाल? याचं खूप जवळचं कनेक्शन आहे ॲक्च्युली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं स्लीप पॅटर्न कसं आहे. जर तुमची मानसिक अवस्था चांगली असेल तर तुमचं स्लीप पॅटर्न पण चांगलं असलं पाहिजे. कमीत कमीत 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्यामुळे बॉडीला एक प्रकारचा हिलिंगचा वेळ भेटतो आणि ट्रेस लेवल रिलीव्ह व्हायला मदत होते. जास्त ट्रेसफुल असल्यामुळे कॉर्टिसॉल्स आणि ट्रेस हॉर्मोन बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि ते आपल्या हृदयावर, शरीरावर विपरीत परिणाम करतात. आजकाल आपण बघितलं की मेटाबॉलिक डिसिजेसचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. तर मेटाबॉलिक डिसिजेसमध्ये हायपरटेन्शन, डायबेटिक असणं, ओबेसिटी असणं आणि हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम असणं, हे सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तर ट्रेस लेवल मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी वॉकिंग करणं, मेडिटेशन करणं आणि डिजिटल डिटॉक्सिफिकेशन पण एक त्याच्यातला मुख्य घटक आहे. अच्छा, डॉक्टर, लहान मुलांची काळजी, म्हणजे आपल्याला जर तरुणपणी जास्त चांगलं आणि वयाच्या अतिशय म्हणूया उतार वयात सुद्धा आपल्याला हृदय चांगलं ठेवायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या लहानपणापासून होणं फार महत्त्वाचं आहे. तर पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे? सर्वात प्रथम तर पालकांनी रिफाईंड असलेले किंवा प्रोसेस फूड याचा घरात नसायला हवे, कारण की ते घरात आले की लहान मुलं खातात आणि त्यांच्या ज्या डाएटच्या हॅबिट्स आहेत त्या एकदा बनून जातात आणि मग पूर्णपणे त्या बिघडून जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे रिफाईंड आणि हायली प्रोसेस फूड अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. रिफाईंड शुगर असलेले जे घटक आहेत ते लहान मुलांना देऊ नये, जेणेकरून त्याच्यामुळे होणारे हृदयाशी निगडीत संबंधित असलेले आजार आणि त्याचप्रमाणे बाकीसुद्धा काही लहान मुलांचे जे आपण बघतो बिहेवियर पॅटर्न्स, त्याच्यावर परिणाम होतो, तर तो सुद्धा आपण टाळू शकतो. तर खास करून रिफाईंड असलेले शुगर कंटेनिंग पदार्थ आणि हायली प्रोसेस फूड अवॉइड करणं खूप गरजेचं आहे.
नक्की सर, आपण पाहिलं की आजच्या या हेल्थ टॉकच्या लाईव्ह एपिसोडमध्ये आपण हृदयाचे ब्लॉकेजेस काय असतात आणि त्याच्यावर आधुनिक उपचार काय आहेत याविषयी डॉक्टर एम एस अहिरे यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. डॉक्टर एम एस अहिरे यांचं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्यावर संपर्क साधा आणि नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकोर हॉस्पिटलमध्ये, नाशिकच्या अशोका मेडिकोर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुम्हाला नक्कीच भेटतील आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्यावर योग्य ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं हृदयाच्या ब्लॉकेजेसवर आणि त्याच्यावर आधुनिक उपचार काय उपलब्ध आहेत त्याच्यावर. त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू मला यानंतर संधी इथेच दिल्याबद्दल. थांबतो. नमस्कार. नमस्कार.